भाग क्रमांक 100 श्रीराम सुरुवात करूया. माझा आवाज सर्वांना ऐकू येतोय ना? नक्की नीट येतो ना? ऐकू स्पष्ट? ओके. श्रीराम. देवकीच्या सर्व पुत्रांचा त्यांनी वध करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी एकामागे एक पुत्र झाला की वध करायचा. आणि त्याच्या अगोदर त्यांनी एक गोष्ट केली की जेव्हा नारद मुनीने अशा प्रकारे त्याचं ब्रेन वॉश केला आपल्या भाषेत, तेव्हा त्यांनी या दोघांना कैदेत पण टाकलं. तो म्हणाला की नाही, चुकून माकून कुठे जर एखादा पुत्र झाला आणि मला समजला नाही तर काय होईल, नको, मला कुठल्याही प्रकारचा जे आहे ते धोका पत्करायचा नाही आहे. आणि म्हणून त्यांनी वसुदेवांना आणि देवकीला कैद केलं आणि कैदखान्यात आपल्यास ठेवून दिलं. आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांचा पुरा बंदोबस्त केला त्याच्या भाषेमध्ये. आणि मग अर्थात देवकीला एकामागे एक मुलं होत होती आणि हा अतिशय निर्दयपणे तिथे जायचा आणि एक एक पुत्राला हातामध्ये घ्यायचा आणि त्याची हत्या करायचा. कंसाचा आधीचा जन्म जो होता तो कालनेमी नावाचा असुर होता, त्याचाही वध श्री विष्णूंनीच केला होता आणि हे त्याला आठवत होतं. आणि म्हणून विष्णू हे नाव घेतल्यावरती त्याच्या अंगाचा तीळ पापड व्हायचा. आणि म्हणूनच नारदांनी त्याला जे काही सांगितलं त्याच्यावर त्याचा विश्वास बसला की नाही बाबा, विष्णूंवर मी काही विश्वास ठेवणार नाही. आणि मग कंसाने एकीकडे आपल्या सर्व ह्या बहिणीच्या मुलांचा एकामागे एक हत्या करायला सुरुवात केली. दुसरीकडे कंसाने स्वतः तो बलाढ्य तर होताच, त्यांनी जरासंधाची मदत घेतली आणि जरासंधाच्या मदतीच्या त्यांनी सर्व जे राजे आहेत ते जिंकून घेतले. जरासंधाच्या बरोबर अर्थात अनेक राक्षस होतेच, कंसाच्याकडे पण होते. जसं बकासूर होता, चाणूर होता, तृणावत होता, अघासूर होता, मुष्टिक होता, अरिष्टासूर, विविध वानर होते. हे पूतना प्रसिद्ध, केशी, धेनुक, बाणासूर, भौमासूर असे अनेक असुर होते, अनेक राजे होते, अनेक लोक होते. हे सगळे एकत्र आले, सर्वांची अभद्र युती झाली आणि त्यांनी सर्व सज्जनांना त्रास द्यायला सुरुवात केली. यादवांचा तर ते पहिले शत्रू होते. यादव कुळाचा त्यांनी निपात करायचंच ठरवलं होतं. आणि केवळ यादव नाही तर त्यांनी इतर सुद्धा जे आसपासची लोक होती त्या सर्वांना, जे देवाला मानायचे त्या सर्वांना कत्तल करायला सुरुवात केली. तेव्हा ते सगळे भयभीत झाले आणि लांब लांबच्या देशाकडे जायला लागले की नको, आता इथे राहायचं नाही, इथे हा सगळा भाग आहे तो याच्या आधिपत्याखाली आहे, इथे आम्हाला धोका आहे. ते लांब लांबच्या देशामध्ये गेले, परंतु सगळ्यांना जाणं हे शक्य नव्हतं. मग काही जे लोक होते तिथेच राहिले. पण त्यांनी एक केलं, त्यांनी असं कंसाला दाखवलं की कंसा, आम्ही तुझ्या बाजूनेच आहोत. वरून वरून तरी दाखवलं, आतून ते त्याचे नव्हतेच, परंतु काय करणार, त्यांना अशा प्रकारे देश सोडून जाणं शक्य नव्हतं. आणि म्हणून त्यांनी कंसाबरोबर आपलं जमवून घेतलं वरवर आणि मग ते तिथेच राहायला लागले. परंतु बहुसंख्य लोक जे आहेत ते तो भाग सोडून दुसऱ्या देशामध्ये गेले. दरम्यान एकामागे एक मुलं होत आहेत आणि कंस अतिशय निर्दयपणे एकामागे एक त्या सर्व बालकांची हत्या करत होता. करत 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 त्यांनी देवकीची 6 मुलं मारली आणि 7वी खेप आली. आणि या 7व्या खेपेमध्ये मात्र अवतार घेतला कोणी तर शेषनागानी. शेषनागानी या ठिकाणी 7वा अवतार, 7वा जो भाग होता तिच्या गर्भामध्ये तो शेषनागाचा होता, ज्याला अनंत असं सुद्धा म्हणतात. शेषनाग तिच्या गर्भामध्ये आले. देवकीला आनंद झाला पण दुःख पण झालं की आता ह्याला सुद्धा कंस मारणार, आता काय होणार. तिला काळजी लागली, भगवंत अरे आता काय करायचं, तू तर अवतार घेणारच पण 8वा घेणार, 7व्यामध्ये शेषनाग आहेत पण त्यांचा सुद्धा हा दुष्ट वध करेल. अर्थात भगवंताला त्याची काळजी होतीच. भगवंताने योगमायेला बोलवलं आणि योगमायेला सांगितलं, माझी आज्ञा आहे तुला. ती म्हणाले, बोला देवा, काय आज्ञा आहे तुमची. त्यांनी सांगितलं, हे देवी तू एक काम कर, तू गोकुळामध्ये जा
आणि गोकुळामध्ये गेल्यावर तिथे नंद जो आहे, नंद तिथला राजा आहे. आणि तिथे ह्या वासुदेवांची एक पत्नी राहते, रोहिणी नावाची दुसरी पत्नी. तर ती तिथे गुप्तपणे राहते, कारण अर्थात कंसाची भीती. म्हणून वसुदेवाचे सगळे नातलग सुद्धा जे आहेत ते लांब लांब जाऊन राहिले होते. आणि तू एक काम काय करायचं आहे, त्या आता देवकीच्या पोटामध्ये जो गर्भ आलेला आहे शेष भगवंताचा, हा अंश तू तिथला उचलायचा आहे आणि तो रोहिणीच्या पोटात नेऊन ठेवायचा आहे. ही कामगिरी तुझ्यासाठी आहे. अर्थात योगमाया म्हणाले, ठीक आहे देवा, जशी तुझी आज्ञा. तो म्हणाला, त्याच्या पुढे अजून एक आज्ञा आहे की हे तर तू करच कर, पण तू स्वतः सुद्धा नंद जो तिथला राजा आहे गोकुळाचा, त्या नंदाची जी पत्नी आहे यशोदा, हिच्या ठिकाणी तू जन्म घ्यायचा आहे, हेही लक्षात ठेव. ती म्हणाली, जशी आज्ञा देवा. तो म्हणाला, तू त्या ठिकाणी जन्म घे आणि मी तुला वरदान देतोय की देव आणि सगळे माणसं तुझी भरपूर पूजा करतील. पृथ्वीवर तुझी अनेक ठिकाणी प्रतिष्ठापना होईल. तुला काही लोक दुर्गा म्हणतील, काही भद्रकाली म्हणतील, काही विजया म्हणतील, काही वैष्णवी म्हणतील, काही चंडिका म्हणतील, काही माधवी म्हणतील, काही शारदा म्हणतील, काही अंबिका म्हणतील. वेगवेगळे नावं तुला मिळतील, पण मूळ माया तूच आहेस, हे लक्षात ठेव. पण पृथ्वीवर तुझी अनेक ठिकाणी प्रतिष्ठापना होईल. म्हणून तर आपण बघतो की अनेक ठिकाणी तिची प्रतिष्ठापना पण आहे. वेगवेगळी कारणं, वेगवेगळ्या कथा आहेत, पण ही सुद्धा एक कथा आहे अशा प्रकारची. तर अशा प्रकारे तुझी पृथ्वीवरती सगळ्या ठिकाणी प्रतिष्ठा होऊन तुझी सुद्धा भक्ती भरपूर केली जाईल. त्यानंतर अजून एक गोष्ट सुद्धा घडेल, ती म्हणजे अशी आहे की देवकीच्या गर्भातून जेव्हा शेष नागांना किंवा शेष भगवंताला जेव्हा ते काढून घेण्यात येईल, तेव्हा काढून घेण्याची जी क्रिया आहे त्याला संकर्षण असं म्हणतात. आणि म्हणून हे जे अपत्य होईल त्याचं नाव संकर्षण असं सुद्धा पडू शकेल किंवा पडेल. त्याला संकर्षण भगवान असं सुद्धा म्हणतील. आणि त्याचं नाव असेल राम, पण तो अतिशय बलवान असेल म्हणून त्याचं नाव बलराम सुद्धा होईल. काही लोक त्याला रामच म्हणायचे, पण तो शक्तिशाली असल्यामुळे बल ही त्याला एक उपाधी लावली आणि म्हणून बलराम असं नाव पडलं. आणि अर्थात संकर्षण भगवंत असंही त्याला काही लोक म्हणतात, कारण गर्भातून त्याला जे आहे ते संकर्षित करून खेचून काढलं होतं, अशी कथा आहे. अशा प्रकारे भगवंतांनी योगमायेला आज्ञा दिली. योगमाया म्हणाले, ठीक आहे भगवंता, जशी आज्ञा, तुझी आज्ञा माझ्यासाठी शिरोधार्य आहे. भगवंताला प्रदक्षिणा केली आणि पृथ्वीवर अवतीर्ण झाली. तिने तिचं काम अतिशय चोख केलं. योगमायेने देवकीच्या कडे पहिल्यांदा आली. तिच्या उदरामध्ये जो गर्भ होता तो उचलला आणि रोहिणीच्या उदरात नेऊन ठेवून दिला. जेव्हा ही घटना घडली तेव्हा अर्थात तिथे जो लोक राहायचे देवकीच्या आसपास, त्या सगळ्यांना हे वाटलं की देवकीचा गर्भपात झाला. सर्व लोक म्हणायला लागले, देवकीचा गर्भपात झाला. कंसाला सुद्धा ही बातमी समजली. कंस बारीक लक्षात ठेवून होता की आता 7वा गर्भ आहे, अजून एक बाकी आहे. त्याचं लक्ष होतंच. त्यालाही बातमी समजली की अरे गर्भ जो आहे तो गर्भपात झाला आहे. तेव्हा कंस म्हणाला, गर्भपात कसला, तो मला घाबरला आणि पळून गेला. अशा प्रकारची दर्पोक्ती कंसाने केली. बघा कशी त्याला गर्भ किती होता बघा. परंतु मुळात काय घडलं हे त्याला समजलं नाही. नागरिक म्हणाले देवकीचा गर्भपात झाला. नागरिकांना खूप दुःख झालं की असंही दुःखाची गोष्ट होतीच, पण आता त्याआधीच त्याला मृत्यू आला आहे. काय माहिती जगला असता तर कदाचित काय घडलं असतं माहीत नाही. परंतु ही अशी गोष्ट घडली. यथावकाश हे घडवल्यानंतर योगमायेला जशी पुढची आज्ञा होती त्याप्रमाणे ती नंदाची जी पत्नी होती यशोदा, हिच्या ठिकाणी तिला जन्म घ्यायचा होता. पुढची आज्ञा भगवंताची ही होती आणि अर्थात तिने त्याप्रमाणे केलं सुद्धा. यथावकाश उचित वेळी तिने नंदाची जी पत्नी होती यशोदा, तिच्या उदरामध्ये प्रवेश केला योगमायेने.
अशा प्रकारे भगवंताने तजवीज केली, जी काय करायची होती ती करून ठेवली होती. आणि हळूहळू 8वा गर्भ येण्याची वेळ आली. 7 गर्भ होऊन गेले, 6 मृत्यू झाला, 7वा गर्भ आलाच नाही किंवा गर्भपात झाला, हे कंसाच्याकडे नोंद होती. आता 8वा येण्याचा बाकी होता. आणि ती वेळ आली आणि भगवंत जे आहेत त्यांनी ठरवलं की आता आपण अवतार धारण करायचा आहे या ठिकाणी. आणि त्याप्रमाणे भगवंत जे आहेत ते त्यांचा प्रवेश जो आहे तेजरूपी त्यांनी, प्रकाशरूपी त्यांनी वसुदेवाच्या शरीरात केला पहिल्यांदा. आणि वसुदेवाचं शरीर सगळं सूर्यासारखं तेजस्वी झालं. इतकं त्यांच्या शरीरावर तेज आलं, कारण भगवंतांनी त्यांच्या शरीरामध्ये या तेजरूपी, प्रकाशरूपी त्याने प्रवेश केला होता. आणि त्याच्यामुळे त्यांचं संपूर्ण शरीर तेजस्वी झालं. पहिला भाग हा झाला. त्यानंतर यथावकाश जेव्हा वसुदेव आणि अर्थात देवकी जेव्हा एकमेकाच्या जवळ आले त्यावेळेस काय घडलं, तर त्यावेळेस फक्त एकमेकाच्या जवळ बसल्यावरती तेच तेज जे आहे ते तिच्या शरीरात गेलं. असं भागवतात त्यांनी वर्णन केलंय की भौतिक संबंध त्यांनी कुठलाही केला नाही, कुठलाही भौतिक संबंध केला नाही. भगवंत हे पहिल्यांदा तेजाच्या रूपाने वासुदेवाच्या शरीरात प्रगट झाले आणि तेच तेज जे आहे ते तिच्या शरीरामध्ये प्रवेश करते झालं, कुठलाही शारीरिक भौतिक भाग न करता सुद्धा. हे त्यांनी मेन्शन स्पष्ट केलंय. भागवतामध्ये काही गोष्टी इतरांपेक्षा वेगळ्या दिल्या आहेत. जसं भगवंताने कशा प्रकारे प्रवेश केला हे त्याने सांगितले की कुठल्याही भौतिक शरीराचा आधार अशा प्रकारे न करता केलं आहे. तसंच त्यांनी शरीर सोडताना पण भागवतात असा उल्लेख आहे की ते अंतर्धान पावले. इतर ठिकाणी वेगळा उल्लेख आहे, पण भागवतामध्ये अशाच प्रकारचा उल्लेख आहे. त्यांचं प्रगटणं पण असं होतं आणि त्यांचं अंतर्धान पावणं पण वेगळ्या प्रकारे होतं. या प्रकारे भगवंत जे आहे ते व्हाया 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 आपल्या भाषेत त्या ठिकाणी येऊन पोचले. जेव्हा ते ह्या तेजाद्वारे जेव्हा तिच्या शरीरात जेव्हा त्याने प्रवेश केला, अर्थात तिचं शरीर पण प्रचंड तेजस्वी बनलं. इतकंच नव्हे तर कारागृहामध्ये सर्वत्र असं सुंदर असं प्रभा पसरली होती एक प्रकारची. कारागृहात गेल्यावर लोकांना वाटायचं की इथे काहीतरी आहे नक्कीच, पण कशामुळे आहे, काय आहे हे कोणाला समजलं नाही. अर्थात भगवंत जेव्हा अशा प्रकारे तिच्या शरीरात त्याने प्रवेश केला तेव्हा बाहेरच्या लोकांना फक्त इतकंच वाटलं की इथे खूप चांगली प्रभा आहे, परंतु तिला हे जाणवलं की भगवंताने माझ्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे, विराजमान झाले आहेत. आणि अर्थात भगवंत जर आपल्या शरीरात विराजमान झाले आणि हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला किती आनंद होईल विचार करा. असा विचार केला तर भगवंत आपल्या शरीरामध्ये आहेत सुद्धा, पण आपल्याला जाणीव होत नाही. हा आपला प्रॉब्लेम आहे. आहेत नक्कीच, अंश परमेश्वराचा प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहेच ना भगवंताचा, पण त्याची जाणीव होत नाही म्हणून तो प्रॉब्लेम आहे. आणि तिला याची जाणीव झाली की भगवंत माझ्या शरीरामध्ये आहेत. विचार करा किती आनंद. काहीच करायची गरज नाही. भगवंत आपल्याकडे असेल तर कुठे जाता. जसं देव देहात देहात काहो जाता देवळात, तुका सांगे मूढ जना देव देही का पाहिना. देह देवाचे मंदिर, हे तुकाराम महाराजांनी अभंग प्रसिद्ध आहे. उदयराज गोडबोलीने अतिशय सुंदर नाट्यगीत गायलं याच्यावरती. खूप सुंदर अभंग आहे. परंतु हेच आहे ना की देव तर आपल्या देहामध्ये आहेच आहे, पण त्याची जाणीव कुठे होते. आपल्याला जाणीव झाली तर आपल्याला कुठे जायची गरज लागणार नाही, कुठे वणवण फिरायची गरज लागणार नाही, काही करावं लागणार नाही. पण हे दृढपणे वाटलं पाहिजे की इथे आहे तो, तरच हे शक्य आहे. आणि ते शक्य होण्यासाठी तो उपासना करायची. आणि या ठिकाणी देवकीला देव आला हे समजत होतं, तिला त्याचा आनंद मिळत होता, त्यामुळे ती थोडीशी निश्चिंत पण झाली होती. तिची शरीराची कांती बदलली होती. कारागृहामध्ये सगळं संपूर्ण एक प्रकारची प्रभा पसरली होती. आणि कंसाला ही बातमी समजली. कंस म्हणाला की माझ्या या बहिणीने आजपर्यंत 7 वेळा गर्भ तिला धारणा झाली, पण
आज जशी प्रभा तिच्या चेहऱ्यावर तिच्या शरीरावर आहे अशी कांती आजपर्यंत नव्हती आलेली। नक्की माझा शत्रू विष्णू तिच्या शरीरामध्ये गेलेला आहे, त्याच्याशिवाय एवढी प्रभा माझ्या या बहिणीच्या शरीरावर येणार नाही। आता मला सावध राहिलं पाहिजे। हो, पण सावध राहायचं म्हणजे काय करायचं? सावध राहायचं म्हणजे देवकीला मारायचं नाहीये, हे चुकीचं होईल हे सगळं त्याला स्वतःलाच वाटतं मनामध्ये। बघा, जो आधी तिला मारायला तयार झाला होता त्याच्या मनामध्ये उजळणी होते की नाही सावध राहायला पाहिजे, बरोबर आहे, पण देवकीला मारणं मी उचित होणार नाही। कारण का तर मी वीर पराक्रमी पुरुष आहे आणि ही एक स्त्री आहे, माझी बहीण आहे शिवाय, आणि ती गर्भवती आहे। भले तिच्या गर्भातून जो निर्माण होईल तो माझा काळ बनू शकतो, पण म्हणून मी माझ्या बहिणीला मारलं तर ते चुकीची गोष्ट होईल, मला अपकीर्ती माझी होईल, आणि म्हणून मला हे करायचं नाही। हे सुद्धा त्यांनी आपल्या मनामध्ये घोकलं। अर्थात मनुष्याचं मन या सगळ्या गोष्टी करत असतं, नाही का? कुठलीही गोष्ट करताना असं केलं तर काय होईल आणि तसं केलं तर काय होईल याच्यावरती मन आपली रिहर्सल घेत असतं, नाही का, बऱ्याच वेळा। तसं त्याचंही घडलं। त्यांनी मनाला बजावलं की नाही, जरी माझा काळ आता हिच्या गर्भामध्ये प्रवेश करत असला तरीसुद्धा मी हिचा वध करणार नाही, मी फक्त त्या बाळाचा वध करेन, कारण असं केलं तर माझी कीर्ती जी आहे ती अस्तांगत जाईल। अशा प्रकारे त्याने आपल्या मनाला समजावलं, म्हणाला वाट बघ, अजून थोडे दिवसाचा काळ आहे आणि नंतर तो पुत्र आला की आपण आहोतच, बघू काय करायचं ते, असं त्याने ठरवलं आणि मनाला शांत केलं। मनाला त्याने शांत केले ही गोष्ट जरी बरोबर असली, जरी त्याने देवकीला काही केलं नाही तरी सुद्धा त्याला सतत ही आठवण व्हायची की माझा काळ जो आहे तो इथे आलेला आहे, देवकीच्या गर्भामध्ये तो आहे। त्यामुळे त्याला सतत उठता बसता खाता पिता जागेपणी झोपेत चालताना फिरताना त्याच्या मनामध्ये एकच विचारायचं की इथे माझा काळ आहे, भगवान श्रीकृष्ण इथे येणार आहेत, भगवान विष्णू इथे येणार आहेत। त्याला सतत भगवान विष्णू दिसायचे, जळी स्थळी काष्टी पाषाणी। म्हणजे थोडक्यात त्याला त्याचं नकळतपणे का होईना पण त्याचं भगवंताशी अनुसंधान निर्माण झालं। याला फार महत्व आहे। भगवंताशी अनुसंधान कशाही प्रकारे का होईना पण राहावं, येणं केनं प्रकारेनं अनुसंधान राहणं हे खूप पुण्याची गोष्ट आहे। आणि या ठिकाणी भले भयानी का होईना पण कंसाचा जे आहे ते त्याचं अनुसंधान राहिलं भगवंताशी। त्याला नीट झोप येत नव्हती, तो वाट बघत कधी 8वा महिना लागतो, कधी 9वा महिना लागतो, कधी ते बाळ येतं माझ्या हातामध्ये, सतत त्याच्या मनात विचार, सगळं जग त्याला कृष्णमय दिसायला लागलं त्याच्यामुळे। आणि अशा प्रकारे त्याची अवस्था झाली होती। इकडे भगवंताने जेव्हा प्रवेश केला तिच्या उदरामध्ये तेव्हा अनेक देवजे तिथे गुप्त रूपाने आले, त्या कारागृहामध्ये आले देवकीच्या जवळ, आणि भगवंताला नमस्कार केला आणि भगवंताची त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली, स्तुती करायला सुरुवात केली। बघा, भगवंताची स्तुती करण्यासाठी सर्व देवता गुप्तपणे अर्थात अदृश्यपणे त्या जेलमध्ये आल्या। ब्रह्मदेव आले, शंकर आले, भगवान नारद मुनी आले, सगळे तिथे मोठे मोठे ऋषी आले आणि त्यांनी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली। आणि त्यांनी स्तुती पण खूप चांगली केली। त्यांनी स्तुती करताना एक खूप सुंदर असं उदाहरण पण दिलं। त्यांनी असं म्हणलं की हा संसार एक जो आहे हा एक सनातन वृक्ष आहे। बघा किती छान उदाहरण दिलं की हा संसार एक सनातन वृक्ष आहे, प्रकृती ही या वृक्षाचा आधार आहे। याला 2 फळं आहेत, 2 प्रकारची, एक सुख आणि एक दुःख। किती करेक्ट सांगितलं बघा। या झाडाला 3 मुळं आहेत, कुठली? सत्व रज आणि तम ही 3 मुळं आहेत। किती छान सांगितलं। याला आता झाडामध्ये रस पण असतोच ना,
तर याच्यामध्ये 4 रस पण आहेत. कुठले? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 रस आहेत. किती छान सांगितलं. आणि हा रस कसा आहे हे जाणण्यासाठी 5 प्रकार आहेत. काय आहेत? कान, त्वचा, नेत्र, जीभ आणि नाक. यातून त्याचं आपल्याला समजू शकतं काय प्रकारचे आहे ते. त्याच्या जोडीला 6 प्रकारचे स्वभाव आहेत. उत्पन्न होणे, स्थिर होणे, बदलणे, क्षय होणे, नष्ट होणे, असे 6 प्रकारच्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर हा जो वृक्ष आहे हा 7 धातूंचा बनलेला आहे. त्याच्यामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे वृक्ष, याच्याने वृक्षाच्या साली सुद्धा बनलेल्या आहेत. याच्या फांद्या म्हणजे कोण आहेत? पंचमहाभूते, मन, बुद्धी आणि अहंकार अशा प्रकारच्या सगळ्या ह्याच्या फांद्या आहेत. याचं मुख म्हणजे डोळे, कान, नाक, गुद, शिस्न अशी 9 दार पण त्याला आहेत, म्हणजे ढोली आहेत. आणि याची 10 पानं म्हणजे कशी आहेत? तर प्राण, आपान, व्यान, उदान, समान, नाग, कुर्म, कुकल, देवदत्त, धनंजय अशा प्रकारे त्याची पानं पण आहेत. आणि या संसाररूपी वृक्षावर 2 पक्षी आहेत. एक जीव आहे आणि एक ईश्वर आहे. किती सुंदर वर्णन त्याने केलं, किती सुंदर वर्णन केले की खरोखर आपल्या शरीराचंच एक प्रकारे वर्णन केलं की अशीच आपली परिस्थिती आहे. या अशा सुख दुःख आपल्याला होतं. 2च तर फळं असतात, आनंद आणि दुःख. आपण याच्यात जे काही रस आहेत त्या रसांचाही आपण रसग्रहण करतो. त्याच्यासाठी हा सगळ्या इंद्रियांचा वापर करतो. कान, नाक, त्वचा, जीभ. अनेक गोष्टींचा उपभोग घेतो, अनेक गोष्टी सोडून पण देतो. सोडून देण्यासाठी सुद्धा ही सगळी काही इंद्रिय आहेत, म्हणजेच 9 दरवाजे आहेत किंवा 9 ढोली आहेत. किती सुंदर वर्णन केलं. वृक्षावर 2 पक्षी आहेत, जीव आणि ईश्वर. किती सुंदर. अशा प्रकारे खूप सुंदर त्यांनी वर्णन केलं. आणि अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली आहे भगवंताची. ते म्हणाले, भगवंता तुझं हे रूप अशा प्रकारचं आहे, परंतु तुझी माया इतकी आगाध आहे की मनुष्याला हे सगळ्या खोट्या गोष्टीच खऱ्या वाटतात. त्याला आपलं शरीर हेच खरं वाटतं. त्याला वाटतं बाकी सगळं खोटं आहे. पण त्याला हे लक्षात येत नाही की हे शरीरसुद्धा तात्पुरतंच आहे, भाड्याचं आहे. हे परत द्यायचं आपल्याला. परत दुसरं शरीर ग्रहण करावे लागेल, पण हे त्याला माहीत नसतं. त्याला वाटतं हे शरीर म्हणजे संपलं, हा मीच आहे आणि हेच शेवट पण राहिलं पाहिजे, अशी त्याची खोटी कल्पना असते. आणि म्हणून त्याला अनेक दुःख होतात. अशा प्रकारची स्तुती करतायत इतर देव की जी लोकांना हे लक्षात येतं की नाही बाबा ही माया आहे भगवंताची आणि ही माया आपल्याला समजत नाही, तेव्हा ते भगवंताची थोडी 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 भक्ती करायला लागतात. आणि जशी जशी त्यांची भक्ती वाढायला लागते त्यांना हे लक्षात येतं की अरे जगामध्ये हे सगळं बाकीचं काहीच नाही आहे, हे सगळं खोटं आहे, याचं काय आपल्याला कामी येणार नाही. कामी शेवटी भक्तीच येणार आहे. भगवंताची भक्ती, भगवंताचं नामच आपल्या कामी येणार आहे. बाकी या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत हे त्यांना हळूहळू समजायला लागतं. जशी जशी ते भगवंताची प्रार्थना करायला लागतात तसं तसं हे घडत जातं. जे जे भगवंताच्याकडे मनपूर्वक प्रार्थना करतात त्यांना याचा अनुभव तसा तसा येतो. जैसा मनी भाव तैसा अनुभव. ज्या प्रकारे जितक्या मनपूर्वक तुम्ही भगवंताचं प्रार्थना कराल, भगवंताचं नामस्मरण कराल, भगवंताची उपासना कराल, तशा तशा प्रकारे त्या प्रकारे तुम्हाला त्याचा अनुभव येतो. पण अनुभव येतो यात शंका नाही. देव म्हणाले, भगवंता तुझं रूप जे आहे त्या रूपाचं वर्णन करणं आम्हाला शक्य नाही, आमची तेवढी क्षमता नाही. तुझं रूप जे आहे ते खरं तुझे भक्तच समजू शकतात आणि त्याच्यासाठी पण त्यांना उपासना करावी लागते. जेव्हा ते तुझी उपासना करतात तेव्हा त्यांना साक्षात्कार होतो. आणि जो मनुष्य खूप मनपूर्वक तुझ्या ह्या सर्व मंगल नामांचं सतत तो आवर्तन करतो किंवा तुझ्या रूपाचं श्रवण करतो किंवा त्याचं कीर्तन करतो किंवा ध्यान करतो आपल्या चरणकमलांचं, जो खूप चांगल्या प्रकारे करतो त्याला मोक्ष मिळतो. त्याला परत या जन्मामध्ये यावं लागत नाही.
पण त्याच्यासाठी आपल्या मनात खूप गोडी निर्माण झाली पाहिजे, तेव्हाच हे शक्य होऊ शकतं. देव म्हणाला, अरे भगवंता, तू अजन्म आहेस, तुला जन्मच नाही आहे, त्यामुळे मृत्यूचा तर प्रश्नच येत नाही. तू अजन्मच आहेस, फक्त जगाच्यासाठी तू हे अशा प्रकारे अवतार घेतो. जगामध्ये असलेल्या ह्या दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी तू अवतार धारण करतोयस वारंवार. आत्तापर्यंत तू इतके अवतार धारण केलेस आणि आता अजून एक अवतार धारण करतो आहेस, कृष्ण अवतार. त्याचं कारण का? तर तू आम्हाला जे वचन दिलंयस त्या वचनाप्रमाणे तू वागतोयस. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं अधर्मस्य, हे सगळं जे काही तू सांगितलंयस त्याला अनुसरून हे करतोयस की मी जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती भार निर्माण होईल तिचा भार हलका करण्याचं काम मी नक्की करेन. प्रत्येक युगात मी येईन, संभवामी युगे युगे, असं तूच सांगितलं. आणि त्याला अनुसरून तू हा अवतार आता घेण्याच्या मार्गावर आहेस. आणि आम्ही सगळेजण वाट बघतो आहेस की तुझा अवतार कधी येईल. तुझ्या स्वरूपाचं वर्णन करण्याची शक्ती कोणातच नाही आहे. वेद सुद्धा जे आहेत ना ते पण तुझं वर्णन करू शकत नाहीत. त्यांची सुद्धा, वेदांची सुद्धा शक्ती कमी पडते. अनंत अवतारांचा महिमा तोही राम नामी तोय ना, ऐशिया रामाच्या मी काय मानव वर्णू, असं महाराजांनी पण म्हणले की वेदाची न चले गती, शास्त्रे लज्जित बैसली. की वेद सुद्धा जे त्यांची गती थांबली, शास्त्रे लज्जित बैसली. आणि अशा ह्या भगवंताचं मी काय वर्णन करू, असं महाराजांनी त्यांच्या रामपाठात सुद्धा म्हणलं की मी मानव काय वर्णू. असं तुझं परम असं रूप आहे, सुंदर रूप आहे आणि अर्थात तुझा महिमा आगाध आहे, ज्याचं मी वर्णन करणं माझ्याच्याने शक्य नाही. असा तू आता अवतार धारण करणार आहेस आणि आम्ही सगळे तुझी वाट बघतो आहोत की तू कधी अवतार धारण करशील. हे देवा, तू यापूर्वी अनेक अवतार धारण केले आहेस. जसे मत्स्य अवतार धारण केला आहे, हयग्रीव केला आहे, कूर्म अवतार आपण याआधी धारण केला आहे, नृसिंह अवतार धारण केला आहे, वराह रूप आपण घेतलं आहे, हंसाचा रूपसुद्धा आपण घेतलेला आहे, हा कला अवतार आहे, रामाचा अवतार घेतलेला आहे, आधीचा अवतार राम अवतार आहे त्रेतायुगामध्ये, परशुरामाचा अवतार घेतला आहे तोही आधीच घेतलेला आहे, वामन अवतार धारण केला आहे. असे आपण अनेक अवतार यापूर्वी धारण केलेले आहेत आणि आता हा अत्यंत महत्त्वाचा अवतारसुद्धा आपण धारण करण्याच्या मार्गावर आहात. आणि प्रत्येक अवतारामध्ये आपण या त्रिलोकाचं रक्षण केलं आहे आणि पृथ्वीचा भार हलका केला. आणि अशा ह्या देवा, आता तू देवकी मातेच्या उदरामध्ये सुद्धा परत एकदा अवतीर्ण झालेला आहेस आणि तुझं स्वागत करण्यासाठी आम्ही इथे उभं आहोत. तेव्हा आता वेळ न दवडता लवकर तू अवतार धारण कर. आम्हीच नव्हे तर सर्व चराचराची सृष्टी तुझी वाट बघते आहे की कधी हा परम अवतार सृष्टीवर प्रगट होणार आणि सर्वांचं रक्षण करणार, सर्वांना उपदेश देणार, सर्वांना पुढची वाटचाल कशी करावी हे सांगणार आहे. तेव्हा हे भगवंता, आम्हा सर्वांवर कृपा कर, अशी प्रार्थना सर्व देवांनी केली ब्रह्मदेवासह. अर्थात ही प्रार्थना जी केली देवाने ती फक्त देवकीला आणि वसुदेवाला समजली, बाकी कोणालाही समजले नाही की देव प्रार्थना, पण बाकी कोणालाही समजलं नाही कारण ते अदृश्यपणे त्यांनी केली होती. अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली आणि ते आपापल्या लोकी परत निघून गेले. यथावकाश वेळ पुढे पुढे चालली होती. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हाच भगवंत येणार होते. या आधी सुद्धा अनेक लोक त्याच्या अवतारची वाट बघत होते. कोण कशासाठी बघतंय, कोण कशासाठी. देव वाट बघतात की आले तर पृथ्वीचं कल्याण होईल. पृथ्वीवरचे चराचरातले जीव म्हणतात की आमचा भार हलका करेल. पृथ्वी माता पण तेच म्हणते की माझा भार हलका कधी होते, लवकर ये. सगळेजण वाट बघतात आणि कंस वाट बघतोय की माझा शत्रू कधी बाहेर येतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या होत होत्या आणि कंस ही रात्रंदिवस त्याला झोप येत नव्हती की कधी हा बाबा बाळ जन्माला येतोय आणि कधी मी त्याला मारतोय, असं त्यालाही झालं होतं.
आणि सगळे लोक वाट बघत होते की तो दिवस कधी येतो की ज्या दिवशी हा अवतार या ठिकाणी होईल. आणि ती वेळ हळूहळू हळूहळू जवळजवळ येत गेली आणि यथावकाश ती वेळ आली. अर्थात ती वेळ आल्यानंतर ती वेळ येत असताना आकाशामध्ये कशा प्रकारचं वातावरण झालं होतं, जेव्हा ते आले त्यावेळेस कशा प्रकारे तिथे अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण झाल्यावर पहिल्यांदा ह्याची चुणूक कोणाला लागली, वसुदेवाला लागली की त्याच्या आईला लागली, तर तिलाही समजलं नाही काय घडलं. हे सगळं वर्णन आपण आता पुढल्या अध्यायामध्ये ऐकूया. कारण पुढल्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते अवतीर्ण होणार आहेत आणि अवतीर्ण होत असताना त्या कारागृहामध्ये काय काय घडलं, कारागृहामध्ये असलेल्या मातेला काय वाटलं, वसुदेवाला काय दिसलं आणि कंसाला काय समजलं, हे सगळ्यांना वेगवेगळं समजलं होतं. आणि ते कशा प्रकारे झाले याचं आपण संपूर्ण सविस्तर जी कथा आहे ती अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. कारण आता मध्ये या कथेला आरंभ केला तर ती थोडीशीच होईल आणि म्हणून हा जो भाग आहे तो हा भाग आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. त्या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम महाराजच्या सेवे या अध्यायाची सेवा मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. श्रीराम.